नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बुलढाण्यातील। बुलढाण्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। मातोळा तालुका दाभाडी हे गाव, रस्त्याच्या कडेला डॉक्टर परिवाराचा 2 मजलीचं घर आहे। डॉक्टर गजानन आणि पत्नी व 15 वर्षाची मुलीसोबत ते राहत होते। मुलगी 10वीला शिकत आहे। गजानन आणि त्यांची पत्नी दोघेही पशुवैद्यकीय डॉक्टर होते। त्यांच्या घराजवळच डॉक्टर गजाननचा भाऊ राहतो। गजानन हे प्रसिद्ध डॉक्टर असल्यामुळे त्यांचं गावात नाव होतं। पैसाही त्यांच्याकडे भरपूर होता। 19 जानेवारी 2025ला पहाटे गजानन आणि त्यांची पत्नीसोबत एक धक्कादायक घटना घडली। गजाननची मुलगी लंगडी खेळ स्पर्धेसाठी शिर्डीला गेली होती। घरात दोघेच पती पत्नी होते। माधुरीचे गजाननसोबत लग्न झाल्यानंतर काही वर्ष सुरळीत सुरू होते। परंतु 5 वर्षांनी गजाननचे बायकोच्याच नात्यातल्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले। गेल्या 10 वर्षापासून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते। ती तरुणी गजाननच्या घरी नेहमी येणं जाणं करत होती। 8-8 दिवस ती तिथे राहायची। नात्यातील तरुण मुलगी असल्यामुळे माधुरीला तिच्यावर संशय आला नाही। यामुळे तरुणी आणि गजानन यांनी पत्नी माधुरीचा फायदा घेतला। कामाच्या निमित्ताने गजानन तरुणीच्या घरी जात असे। कधी कधी बाहेर पण ते भेटत असे। दोघांचे विचित्र असलेले फोटो गजाननने फोनमधून बाहेर काढून ठेवले होते। सगळं काही त्यांचं सुरळीत सुरू होतं। यामुळे कुणालाच संशय आला नाही। इकडे घरच्यांनी त्या मुलीचं लग्न ठरवलं होतं। गेल्या काही वर्षापासून घरच्यांनी लग्नासाठी दबाव आणला होता। परंतु त्या मुलीला डॉक्टर गजाननशीच लग्न करायचं होतं। त्यामुळे ती तरुण मुलगी म्हणायची, माझ्यासोबत तुम्ही लवकर लग्न करा, मी दुसऱ्यासोबत अजिबात लग्न करणार नाही, तुमच्यासोबतच लग्न करेल। तुमच्यासोबत माझे लग्न झाले नाही तर मी आत्महत्या करेल। यामुळे गजाननला आपली बायको अडसर वाटू लागली। त्यात तरुणीने लग्नाची मागणी सातत्याने घातल्याने गजाननने एक प्लॅन आखला। पत्नी माधुरीला संपवायचं। 17 जानेवारी 2025ला गजाननच्या मुलीचा वाढदिवस होता। परंतु मुलीला लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीला जायचं असल्यामुळे त्यांनी 16 जानेवारीला मुलीचा वाढदिवस साजरा केला। त्यांनी वाढदिवसानिमित्त लोकांना जीव पण घातले। 17 तारखेला मुलीला स्टेशनवर सोडून पण आले। गजाननची पत्नी माधुरी हिला अजिबात पतीवर शंका आली नाही। तिने पतीवर कधीही संशय घेतला नव्हता, कारण तिला पतीचे अनैतिक संबंध माहीतच झाले नव्हते। मुलीला स्टेशनवर सोडल्यानंतर पत्नीला गाडीत बसून ठेवलं आणि झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या आणि दोघेही घरी आले। दुसऱ्या दिवशी 18 तारखेला दुपारी जवळपास 1 वाजता त्याने 10 गोळ्यांची पावडर केली। पत्नीला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे ॲसिडिटीच्या चूरमध्ये ही पावडर मिक्स केली आणि पाण्यात टाकून पत्नीला पिण्यास दिले। यामुळे पत्नीला खूप गाढ झोप आली। संध्याकाळी तिला जबरदस्तीने उठवलं आणि जेवायला दिलं। परंतु माधुरी पत्नी गुंगीत असल्याचं त्याला दिसलं, म्हणून रात्री 10:30 वाजता गजाननने हातात हँडग्लोव्ज घातले आणि झोपलेल्या माधुरी शेजारी गेला। त्याने उशी घेतली आणि पत्नी माधुरीच्या तोंडावर घट्ट दाबून धरली। गुंगीत असलेली पत्नी तडफडू लागली। थोड्याच वेळात माधुरीची धडपड कायमची थांबली। पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला भीती वाटू लागली। आपण पकडला जाऊ या भीतीने त्याने पुरावे नष्ट करायला सुरुवात केली। दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी त्याने घराचा दरवाजा उघडा ठेवला। कपाटातील सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून दिले। पत्नीचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून दुसरीकडे लपवून ठेवले। संपूर्ण पुरावे नष्ट केल्यानंतर पत्नी शेजारी येऊन शांत पडून राहिला। दुसऱ्या दिवशी 19 तारखेला बातम्या आल्या। डॉक्टर पती पत्नीच्या घरावर दरोडा, पत्नीची हत्या। 19 जानेवारीला गजाननचे भावजय वृषाली पहाटे 5 वाजता गजाननकडे दूध घेण्यासाठी आली। तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसला। तिने आत जाऊन बघितले तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं। हे पाहून ती घाबरली। घाबरतच ती माधुरी आणि गजाननच्या खोलीत गेली असता तिने जोरात किंकाळी फोडली। पती पत्नी दोघेही निश्चित पडले होते। नंतर गावातील लोक जमा झाले। पोलीस स्टेशनला तक्रार दिली। लगेच पोलीस पथक रवाना झाले। पत्नीचा चेहरा पूर्ण काळा पडलेला होता। तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आले। गजानन बेशुद्ध पडलेला होता। त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेले आणि उपचार सुरू झाले। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। सोन्याचे दागिने गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। हा दरोडेखोरांचा प्रकार असावा व माधुरीला त्यांनीच मारले असावे असे पोलिसांना वाटले। पोलिसांनी बरेच तपास सुरू केले। दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी टीम तयार केली, परंतु पोलिसांच्या हाती दरोडेखोर लागत नव्हते। दरोडेखोर जिल्ह्याच्या बाहेरील असावे असे पोलिसांना वाटू लागलं। त्यांनी दरोडेखोरांच्या टोळ्यांची माहिती काढली,
परंतु त्यांच्या हाती निराशाच होती. दुसरीकडे गजाननला जळगाव येथील रुग्णालयात आणलं होतं. सुरुवातीचे 2-3 दिवस तो शुद्धीत नव्हता. तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी लगेच त्याची चौकशी सुरू केली. परंतु गजानन काहीच बोलत नव्हता. बायको गेल्याच्या धक्क्याने गजाननची ही अवस्था झाली असेल असे पोलिसांना वाटले. कोणताही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी गजानन आणि माधुरीचा फोन तपासण्याचं ठरवलं. गजाननचा मोबाईल तपासला असता त्यांना लीड मिळाली. पोलिसांचा अँगल बदलला. गजाननच्या मोबाईलमध्ये त्या तरुणीचे विचित्र फोटो व्हिडिओ पोलिसांना आढळले. दोघांचे प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांना संशय आला. लगेच एक धागा जोडायला सुरुवात केली आणि गजाननचा पूर्ण प्लॅन पोलिसांच्या लक्षात आला. गजाननची कसून चौकशी केली तेव्हा पत्नी माधुरीच्या हत्यामागचं खरं कारण समोर आलं. गजाननचा सगळा प्लॅन फसला. गुन्हेगार हा कधीही वाचू शकत नाही हे तेवढेच सत्य आहे. बोराखडी पोलिसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि गजाननला ताब्यात घेतलं. त्यांच्यावर पत्नीचा खुनाचा गुन्हा नोंदविला. त्याने आपल्या 15 वर्षाच्या मुलीचं मायाचं छत्र हरवलेलं आहे. ती मुलगी पोरकी झालेली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.